सर्वांना जय भीम. 10 जूनला बीड शहरातून लॉंग मार्च सुरू झाला. पहिल्या दिवशी आम्ही 20 किलोमीटर चालत आलो, मांजरसुंब्याला मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी 28 किलोमीटर चाललो आणि पाटोद्याला मुक्काम केला. तिसऱ्या दिवशी 25 किलोमीटर चाललो आणि जामखेडला मुक्काम केला. चौथ्या दिवशी परत 18 किलोमीटर चाललो आणि आष्टीला मुक्काम केला. पाचव्या दिवशी आम्ही 22 किलोमीटर चालून धानोऱ्याला मुक्काम केला. 6व्या दिवशी 35 किलोमीटर चालून आम्ही अहिल्यानगरला मुक्काम केला. 7व्या दिवशी परत चालून आम्ही सुप्याला मुक्काम केला आणि 8व्या दिवशी आम्ही सुप्यावरून इथं शिरूरला पोहोचलो आहोत. असे 8 दिवस आम्ही चालत आहोत. आता माझ्याकडं म्हणजे उभा राहण्याची सुद्धा ताकद नाही, मला झोप येत होती. रात्री औरंगाबादहून संभाजीनगरहून टी शर्ट येणार होते आणि टी शर्ट घेऊन येणारे आमचे दिनकर दादा रात्री 1 वाजता आले. म्हणून मला 1 वाजेपर्यंत सगळे आमचे सहकारी झोपले, मी 1 वाजेपर्यंत जागी राहिलो. ते 1 वाजता आल्यानंतर परत आम्ही 1 तास गप्पा मारल्या. मग ते 2 वाजता गेले आणि परत 6 वाजता उठून आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली. आता ही एवढी जी सगळी धडपड चालू आहे, आम्ही पायी चालत आहोत. ह्या लॉंग मार्चचा उद्देश हा आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो 1 ऑगस्टला निर्णय दिलेला आहे 2024ला, याच्यावरती आपण रिव्ह्यू पिटिशन दाखल केले. याचा पुनर्विचार व्हावा म्हणून 2 रिव्ह्यू पिटिशन दाखल झाले आणि दोन्ही रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टाने खारिज केले, फेटाळले. आता तिसरं जरी दाखल केलं तरी ते फेटाळलं जाणार आहे. त्यामुळं आपल्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे बंद झालेले आहेत. म्हणजे आता न्यायालयीन लढ्याचा विषय संपलेला आहे. दुसरा मुद्दा होता की आपले 29 आमदार आहेत शेड्यूल कास्टचे, जे राखीव मतदारसंघातून निवडून जातात. राखीव मतदारसंघ यासाठी होते की यांनी शेड्यूल कास्टचा आवाज बनावं आणि शेड्यूल कास्टच्या विषयावरती त्यांनी बोलावं, म्हणून राखीव मतदारसंघाची निर्मिती बाबासाहेबांच्या काळात झालेली आहे पुणे कराराच्या दरम्यान. आता 29 पैकी 2 आमदार बोललेले आहेत वर्गीकरणाच्या विरोधात. एक राजकुमार बडोले साहेब बोललेले आहेत वर्गीकरणाच्या आम्हाला मान्य नाही म्हणून, जाहीर बोलतायत ते, विधानसभेत बी बोललेले आहेत. आणि दुसरे आमदार आहेत आपले नितीन राऊत साहेब. नितीन राऊत साहेबाचं माझं व्हिडिओ कॉलद्वारे बोलणंही झालेलं आहे. 20 तारखेला ते आता सध्या विदेशात आहेत, 20 तारखेपर्यंत इंडियात येत आहे आणि ते ज्या दिवशी लॉंग मार्च 26ला मुंबईत पोहोचणार आहे त्या दिवशी ते सहभागी होणार आहेत. त्यांनी स्पष्ट केलं, त्यांनी त्याच्यानंतर व्हिडिओ बी बनवला 2 मिनिटाचा आणि भूमिका त्यांची स्पष्ट आहे वर्गीकरणाच्या विरोधात. पण राहिलेले जे 27 आमदार आहेत यांनी आतापर्यंत त्यांचं तोंड उघडलेलं नाही. हा एवढा मोठा वाद चालू आहे. मातंग लोक मोर्चे काढालेत, बौद्ध लोक मोर्चे काढालेत, चांभार लोक मोर्चे काढालेत, आंदोलनं सुरू आहेत, लॉंग मार्च चालू आहेत आणि 27 आमदार तरी सुद्धा तोंडाला कुलूप लावून बसलेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे राखीव मतदारसंघातून जे लोक निवडून जातात ते एकाच गोष्टीसाठी तोंड उघडतात, ते म्हणजे जांभळी द्यायला. ती बी नैसर्गिक क्रिया आहे म्हणून, नाही तर त्यालाही त्यांनी तोंड उघडलं नसतं. म्हणजे हे आपले प्रतिनिधी नाहीत, ते पक्षांचे गुलाम आहेत, प्रस्थापित पक्षांचे गुलाम झालेले आहेत. आता त्यांनी बोलावं ते बोलत नाहीत. आम्ही दुसऱ्या आमदारांना म्हणलं ओबीसी मराठ्यांचे तुम्ही बोला, ते म्हणले तुमचेच बोला ना, आम्ही कशाला बोलावं. त्यांनी बोलू द्या, मग आम्हाला काहीतरी भूमिका घेता येईल. म्हणजे परिस्थिती मी तुम्हाला सांगायलो, हे बोलायला तयार नाहीत. मग आम्ही एक प्लॅन बनवला, यांना बोलण्यासाठी मजबूर करू, आमदारांना बोलण्यासाठी मजबूर करू. मग लॉंग मार्च जसा सुरू आहे, आम्ही अशा टायमाला लॉंग मार्च सुरू केला की पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू झालं पाहिजे आणि पावसाळी अधिवेशनात सगळे आमदार तिथं असतात, महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा होते आणि आपण 26 तारखेला मुंबईत पोहोचायचं. 24 तारखेलाच अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशन सुरू होऊन 2 दिवस झालेले असतील. 24 तारखेला आपण पनवेलमध्ये असू. 24 तारखेला आपण पनवेलमध्ये असू. त्यामुळं मुंबईमध्ये असल्यामुळे याच्यावर चर्चा करणं कंपल्शन आहे. हा लॉंग मार्च चालला हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि याची ग्रॅव्हिटी यावी म्हणून हिवाळी पावसाळी अधिवेशनात त्याच्यावर चर्चा व्हावी म्हणून ह्या टायमिंग निवडलेला आहे. हा टायमिंग निवडण्याचं हे कारण आहे की मुंबईमध्ये त्याच्यावर चर्चा व्हावी आणि ही सगळी प्रक्रिया बंद करण्यासाठी प्रेशर विधानसभेवर निर्माण केलं पाहिजे म्हणून हा आम्ही लॉंग मार्च सुरू केलेला आहे. आता ज्यावेळेस आमदार बी बोलत नाहीत, कुणी बोलत नाहीत, मग आपल्याला काम करावं लागेल, लोकांना रस्त्यावर यावं लागेल आणि रस्त्यावर आल्याशिवाय दुसरा पर्याय त्यांनी आपल्यासमोर शिल्लक ठेवला नाही.
आपल्या नेत्यांनी काही भूमिका घेतली, आठवले साहेबांनी भूमिका घेतली की संख्येनुसार दिलं पाहिजे. मला वाटतं बामसेपची भूमिका आली, आता संख्येनुसार दिलं पाहिजे. काही लोकांनी संख्येनुसार मागत आहेत, म्हणजे वर्गवारी करा पण संख्येनुसार करा. जर संख्येनुसार वर्गवारी केली तर काय होईल? महारांची संख्या 8.5% आहे, महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 8.5%. म्हणजे महारांना जर संख्येनुसार केलं तर 8.5% मिळेल. आणि माझ्या मनाची आकडेवारी नाही, 2011ची जनगणनेची आकडेवारी मी सांगतोय. 30 लाख महारांनी लिहिलं आमची जात महार आहे, धर्म हिंदू आहे. 50 लाख महारांनी सांगितलं आमची जात महार आहे, धर्म बौद्ध आहे. महारच आहेत, महार हिंदू 30 लाख, महार बौद्ध 50 लाख, झाले 80 लाख. आणि 15 लाख लोक असे होते फक्त, त्यांनी म्हणले आम्ही बौद्धच आहोत. ते 15 लाख पकडलेले नाही आहेत. म्हणून बार्टीच्या अहवालामध्ये सांगण्यात आलं, जर 100 एससीचे लोक असतील तर 62 महार आहेत, 19 मातंग आहेत, 12 चांभार आहेत आणि राहिलेल्या 56 जातीचे फक्त 8 लोक आहेत, असं बार्टीच्या अहवालात सांगितलं. पण या अहवालामध्ये बी एक खोटारडेपणा आहे. हे 15 लाख पकडलेले नाहीत. हे जर 15 लाख पकडले तर आकडेवारी अशी निघेल, 100 मध्ये 70 महार आहेत, 15 मातंग आहेत, 10 चांभार आहेत आणि बाकीचे 4-5 आहेत. ही आकडेवारी अशी निघणार आहे ती. आत्ताच आमचे एक बंधू म्हणले की जनगणनेच्या संदर्भामध्ये, बंधू जनगणना झाली पाहिजे आणि ती जातीनिहाय झाली पाहिजे. या देशामध्ये गायी किती आहेत माहीत आहे सरकारला, म्हशी किती आहेत माहीत आहे. हे सोडा, 1400च वाघ राहिलेत, टायगर किती आहेत माहीत आहे. म्हणजे जनावरांची गिनती आहे, झाडांची गिनती आहे, पक्ष्यांची गिनती आहे. आमच्या त्या सोलापूरला माळढोक अभयारण्य आहे आणि त्या माळढोक अभयारण्यासाठी 2 लाख जमीन रिझर्व आहे, 2 लाख एकर जमीन रिझर्व आहे. 4 वर्षापूर्वी माळढोक शोधले, किती आहेत राहिलेत त्याच्यामध्ये, त्या 2 लाख एकर मध्ये, तर माळढोक सापडले 17. म्हणजे 17 माळढोकासाठी 2 लाख एकर जमीन रिझर्व आहे. म्हणजे पक्षाची जनगणना व्हायली, मी काय सांगाल, परंतु माणसाची जनगणना नाहीये. जनगणना आवश्यक आहे. मोजल्यानं जातीवाद वाढत नाहीये, लक्षात घ्या. समजा मला जर शुगर आहे, शुगर मोजल्यानं माझी शुगर कंट्रोल करायला मदत होईल ना. डॉक्टर समजा म्हणतो शुगर मोज, मग माझ्या शुगर लेवलवरून कोणती गोळी द्यायची डॉक्टर ठरवतो. मोजल्यानंतर उपाय करता येतो. मोजाच्या अगोदर खा गोळ्या म्हणल्यावर जमन का तसं? त्याची मात्रा ठरवावं लागेल ना. बीपी मोजल्यानंतर बीपी कमी आहे, वाढलाय, मग त्याच्यानंतर बीपीची गोळी ठरते, त्याची पॉवर ठरते. कोणती गोष्ट मोजल्याशिवाय, ब्लडचे रिपोर्ट डॉक्टर काय करतात, मोजितात, त्याच्यात रक्तात काय बिघाड झालाय का, मोजल्याशिवाय पुढचा उपाय करता येत नसतो. हे सायन्सची प्रक्रिया आहे, सायंटिफिक प्रक्रिया आहे. कुणाचा विकास करायचा असेल तर कुणाला किती घरं नाहीत आणि किती घरं आहेत माहीत पाहिजे ना, मग बजेट ॲलोकेट करता येते. त्याच्यासाठी मोजणं आवश्यक आहे, जातीनिहाय जनगणना करणं आवश्यक आहे. तरच, म्हणजे जातीनिहाय जनगणनेच्या अगोदर काय जाती नव्हत्या काय? मग समजा ज्यावेळी जनगणनाच होत नव्हती, जाती नव्हत्या, होत्या. त्यामुळे जनगणनेचा याचा काही संबंध नाही आहे. आपण सांगितलं नसल्यामुळं खूप सारे लोक म्हणतात TC वर जात नसली पाहिजे. अरे ती समाजातून TC वर आली ना, का TC वरून समाजात गेली? तर ह्या बी गोष्टी आपल्याला क्लिअर असल्या पाहिजेत. येणारी जनगणना आहे, जनगणनेमध्ये महारांना सांगतो जातीच्या रकान्यात लिहायचं महार आणि त्याला म्हणायचं माझ्या धर्माच्या रकान्यातली बौद्ध. कारण मागच्या जनगणनेमध्ये 30 लाख लोकांनी काय केलंय, हिंदू लिहिलंय, ते बंद झालं पाहिजे, ते बौद्ध आलं पाहिजे तिथं. आणि दुसरं, ज्यांनी 15 लाखांनी फक्त बौद्धच लिहिले त्यांनी महाराजात लिहिलीच नाही, त्यांनी लिहिली पाहिजे. कारण प्रसंग असा आहे, आपल्यावर संकट आहे सध्या. आणि जर वर्गवारी संख्येच्या आधारावर झाली तर काय करणार? तुम्ही म्हणाले आम्ही सगळे बौद्ध आहोत आणि आम्ही महाराज नाहीत, मग महाराजाची संख्या येईल 0 आणि मग 0ला आरक्षण 0 मिळेल. त्यामुळं आजचा प्रसंग कोणताही वळका, लय तत्वज्ञानात शिरलात तर अवघड होईल. मग प्रसंग असा आहे की आरक्षण आपलं संपवल्याचाच कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळं येणाऱ्या जनगणनेमध्ये हे एक बी प्लॅन सांगायलो मी तुम्हाला. आपल्याला तर वर्गीकरण होऊच द्यायचं नाही, पण झालंच तर काय,
झालंच तर तुमच्याकडे काय बी प्लॅन आहे? कारण रामदास आठवले साहेबासारखे नेते आपले म्हणाले की संख्येनुसार करा. खूप सारे लोक जर संख्येनुसार, आणि जर सरकार म्हणलं संख्येनुसार, तर आपली संख्या तर दिसाय पाहिजे. आणि जर संख्या नाही जर दिसली तर काय होईल मग? बरं, संख्येनुसार केलं तर 8.5% महारांना मिळेल, मांगांना 2% मिळेल. 2% संख्या आहे. चांभार आणि ढोरांची 1.5% संख्या आहे, त्यांना 1.5% मिळेल. आणि राहिलेल्या बाकीच्या 55 जातीला 1% मिळेल. त्यांची 1% संख्या नाही. म्हणजे आज ज्या जाती 13% खेळतात, त्या 55 जाती 1% बंदिस्त होतील. त्यांचं नुकसान आहे. जो चांभार आणि ढोर 13% खेळतो तो 1.5% बंदिस्त होईल, त्यांचंही नुकसान आहे. म्हणजे 55 आणि 2 57 जातीचं नुकसान झालं 59 पैकी. खुद मातंगाचं नुकसान आहे. 2% माग मिळाल्यावर आज ते 13% खेळू शकतात, ते 2% बंदिस्त होतील, त्यांचंही नुकसान आहे. संख्येनुसार केलं तर एकाच जातीचा फायदा आहे महाराजांचा, कुणाचाच फायदा नाही. संख्येनुसार केलं तर महाराजांचाच फायदा आहे, कारण महाराजांची संख्या जास्त आहे. आमचे नेते बोलायलेत, आम्ही ज्यावेळेस वर्गीकरणाच्या विरोधात लॉंग मार्च काढेल तर आम्हाला खाली मागाचे पोरं पोस्ट कमेंट टाकलेत, रामदास आठवलेंनी केलं समर्थन, रामदास आठवलेंनी केलं समर्थन. म्हणलं ते जरा विस्तारात सांगावं लागेल, समर्थन काय भानगड आहे? अरे त्यांनी संख्येनुसार केलंय, याचा अर्थ काय आहे? महाराजांना 8.5% मिळालं पाहिजे, याचा अर्थ दुसरा तो अर्थ आहे. ते मातंगाच्या भलाईचं नाही स्टेटमेंट, बाकीच्या 57 जातीचं नुकसानाचं स्टेटमेंट आहे. महाराजांचा मात्र फायदा होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आठवले साहेबांनी घेतलेली भूमिका महाराजांच्या विरोधात नाहीये, महाराजांच्या समर्थनातच आहे. हा, पण बाकीच्या 58 जातीचा तोटा हे मात्र निश्चित सांगतो. तुम्ही म्हणताल मग फायदा होणार तर विरोध का करायला? आपण विरोध यासाठी करायलो की वर्गीकरण हे संविधानाच्या विरोधात आहे. विरोध यासाठी करायलो की वर्गीकरण हे बाबासाहेबांच्या तत्वाच्या विरोधात आहे. फायदा आणि तोटा बघून निर्णय घेणारे आमचे अवलाद नाही. फायदा जरी असेल आणि ते बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात असेल, आम्ही विरोध करणार. म्हणून आम्ही विरोध करायलो. लोकांना वाटले आम्ही लॉंग मार्च काढायलो, बोलायला लागलो, त्यांचा तोटाच आहे, आमचा काही तोटा नाही. कोणत्याही क्रायटेरियामध्ये आमचा तोटा होत नाही, मी गॅरंटेड सांगतो. पंजाबमध्ये संख्येवर वर्गीकरण झालं 1975 मध्ये, हरियाणामध्ये संख्येवर झालंय वर्गीकरण, आंध्रामध्ये संख्येच्या आधारावर झाले वर्गीकरण, तमिळनाडूमध्ये संख्येच्या आधारावर झाले वर्गीकरण. फक्त कर्नाटकमध्ये घोळ झाला, 1%चा फरक पडलाय. 1%चा तिथं फरक आहे. तेवढं राज्य स्वतः राहिलेल्या बाकीच्या राज्यामध्ये संख्येनुसार झालं, याचा अर्थ महाराष्ट्रात बी संख्येनुसार होईल. झालंच तर आमचा काय तोटा आहे? अरे राहिलेल्या 58 जातीचा तोटा आहे, त्यांची लढाई आम्ही लढायलो, त्यांना खबर बी नाही. जेव्हा आमच्या बापाने तुम्हाला आरक्षणाच्या लिस्टमध्ये टाकलं त्यावेळेस बी तुम्हाला खबर नाही. आम्ही आता लढायलो त्यावेळेस बी खबर नाही की तुमच्यासाठी लढायलो. अरे झाल्यावर तर आमचा फायदाच आहे, तरी लढायला लागलो. त्यामुळे कुणी भ्रमात राहू नये की झाल्यावर आमचं काही नुकसान आहे म्हणून आम्ही विरोध करायला लागलो. हे भ्रम बी काढून टाका. उलट जर झाल्यावर आमचे लोक एवढे आगाऊ आहेत, ते म्हणते आता राजकारणात बी लागू करा. 29 विधानसभेपैकी जर राजकारणात लागू झालं ना, 18 आमदार महाराजांची होते ना, 18, आता 10च आहेत. वर्गीकरण सरकारने केल्यावर महाराज पुढचं यांना काय सांगायची गरज आहे काय? मग आता नोकरी आता ह्याच्यात बी करा राजकारणात. मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच, नगरसेवक करा, वर्गवारी होऊन जाऊ द्या. कारण आमची तिथं संख्या नाही, आम्हाला माहित आहे. मी केज मतदारसंघातला आहे, बीडच्या. 35 वर्ष झालं राखीव मतदारसंघ. महाराज माणूस कधीच आमदार नाही. महारापेक्षा मांग बरा, मांगापेक्षा चांबार बरा, चांबारापेक्षा ढोर बरा, ढोरापेक्षा जंगम बरा, जंगमपेक्षा आणखी कुणीतरी बरा. निळा पाहिजे का टिळा पाहिजे? टिळा पाहिजे का खिळा पाहिजे? तर ही प्रक्रिया चलती. त्यामुळं नंतरच्या काळामध्ये आमचे लोक राजकारणामध्ये हे लागू करा यासाठी कोर्टात जातील. ते आमच्याकडे आकडेवारी, आमची संख्या तिथे कमी आहे म्हणून आमदाराची. आम्ही सध्या 10च आमदार आहेत, पाहिजेत 18 संख्येनुसार. म्हणजे आमचं तिथं रिप्रेझेंटेशन नाही ना. एक तरी मागाचा नेता बोलतोय का यावर? बोलाव ना. अरे महाराजांचं नाही राव प्रतिनिधित्व, तिथं बी अबकडं करा म्हणून. तिथं चिडचिप फक्त नोकरीवर. मग इथं कुठं सामाजिक न्याय, मग राजकीय न्याय जातो कुठं? अरे लय तुम्हाला सामाजिक न्यायाचा पुळका आहे तर इथंही बोला ना. इथं महाराला रिप्रेझेंटेशन आहे, याच्यावर तोंड गप्पा आहेत तुमचे. अरे हे धोरण सोडा ना. मग सामाजिक न्याय आम्ही अन्याय केलाय? महाराजांनी मागावर अन्याय केलाय? सामाजिक न्याय आम्हाला मागायलेत? अरे ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांच्याकडून असतो रे सामाजिक न्याय.
आम्ही कुठं अन्याय केलाय? मारवाडे आणि मांगवाडे बाजूलाच आहेत. ज्यावेळेस जुन्या काळामध्ये बैल बिल मरून पडायचा ना, तेव्हापासून त्यावेळेस बी भांडत होते. महाराज पुढचा हिस्सा घ्यायचे मुंडक्याचा आणि मागचा हिस्सा मागायला द्यायचे. ते म्हणायचे तुम्ही पुढचंच घेतात, आम्हाला का नाही देत मागचं, आम्हाला मागचं देतात हमेशा. तेव्हापासून वाट्याचं भांडण नाही, आतापासूनचा खेळ नाही हो, हे जुना आहे खेळ आहे जरा. आता ही सवय लागली ती वाट्यावरून भांडायचे. आता ह्याच्यावरून काहीतरी आरक्षण काय आहे? आपल्या बापानं इस्टेट कमवली, बाबासाहेब आंबेडकरांनी इस्टेट कमवली आणि 59 पोरं आहेत. हे बापाने इस्टेट कमवली आणि 59 पोरापैकी एक पोरगा आगाव आहे, तो मागायला वाटण्या करून पाहिजेत. कमवलं काहीच नाही ना, पण वाटण्याला पुढे आहे, वाटण्या करून पाहिजेत. आणि कमवायला कुठं होतास रे तू? कमवताना कुठं गायब होतास? इस्टेट कमवताना पाहिजे ना तिथं. अरे बाबा नो, वाटण्या झाल्यावर उलट मला सांगा, उद्या मातंग मुलीवर अन्याय झाला, तुम्ही लग्नामध्ये वराती घेऊन ते कुठेतरी जातात मंदिरामध्ये आणि मग ते तुम्हाला लाता घालतात, मंदिरात आले हानी देत. आमच्या महाराचा माणूस जर मंदिरात गेला तर आम्ही म्हणतो आणखी तुडवा, आला नाही पाहिजे. आम्ही निषेध नाही, हा ना तिकडं महाराजा माणूस आला की हा ना, मंदिरात आला की. आता ह्या जाहीर सांग हा ना, कुत्र्याने हा ना, महाराजा माणूस मंदिराकडे दिसला की तुडवा. आम्ही जाहीर त्याचा हे करू, हे बरं झालं तुडविलं, तुमचा सत्कार मारणारांचाच. तुम्हाला एवढाच मंदिरात जायचं हे आहे तर मारा ना, काय प्रॉब्लेम आहे? मग तुम्ही मंदिरात जाताल, मग तुम्हाला लाता घालते. मग लाता घातल्यावर मग अन्याय कशावर? मग आम्ही बघू अ मध्ये झालाय का, ब वर झालाय का, क वर झालाय का, ड वर झालाय. त्याच्यात बी होईन ना मग बघड का तिथं आमच्याला येतं ना. आता कधी येतंय मोठा भाऊ? एकदा घराच्या वाटण्या झाल्या रे झाल्या, मग काय नसतंय तुझं तू माझं मी. तुझा गॅस तू भर, माझा गॅस मी भरतो, माझा किराणा तू, मी माझा किराणा भरणार, तू तुझ्या किराणा भर. असंच असतंय ना वाटण्या झालो भावाभावात, का काय वेगळं असतंय? आणि वाटण्यामध्ये आणखी एक नियम बी असतो, लक्षात घ्या. मराठ्यांच्या कितीतरी केसेस आहेत हायकोर्टात, बांधावरून भाऊ भावाला मारायला आहे, चुलता पुतण्याला मारायला आहे, केसेस आहेत हो. वकील असेल कुणी तर विचार आहे का नाही अशा केसेस? ईदभर जागेवरून मारामाऱ्या, कुऱ्हाडी काढल्या जातात, तलवारी काढल्या जातात, 10 बाय 10च्या खोलीवरून मारामाऱ्या होतात. सख्या भाऊ सख्या भावाला मारतो, दांडे काढले जातात, डोके फोडले जातात. अरे जर जमिनीवरून ईदभर जमिनीवर मारामाऱ्या होऊ शकतात, हे तर रिझर्वेशनचा मामला आहे, हे आरक्षणाचा मामला आहे. ते म्हणते आमच्या मोठ्या भावानं मन मोठं करावं आणि द्यावं ना आम्हाला 2-4% जास्त. अरे इथं ईट सोडित नाहीत, वाटण्या झाल्यावर ताट सोडित नाहीत, टंबरेला बी वाटून घेतात. तुझ्याकडे 5 प्लेटी, माझ्याकडे 5 प्लेटी बापाच्या असतील तर काही सुटत नसतंय. मग वाटण्या झाल्यावर हे जे म्हणाले मोठं मन करून, अरे मोठं मग वाटण्या कशाला मागायला? वाटण्या न होता आमचं किती मन मोठं आहे, चल माग काय पाहिजे? एकदा वाटण्या झाल्या आम्ही ईट बी सोडणार नाही, लक्षात घ्या. आणि का सोडावी? का सोडावी हा प्रश्न आहे, का सोडावी? त्यामुळं हे घर एक आहे, जोपर्यंत एक आहे तर सेफ आहे. बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगे असं होणार आहे. त्यामुळं आमच्या बांधवांना विनंती आहे की या तुम्हाला जे लोक सांगायला लागलेत की मातंगाचं कल्याण होणार, आता मला सांगतो मुख्यमंत्री यांना बेवकूफ कसं बनवत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मातंगांना बेवकूफ कसं बनवालेत बघा. त्यांनी काय केले? पहिली खेळ केली, बदर कमिशन बसवलं. 15 ऑक्टोबर 2024ला बदर कमिशन बसवलं. बदर कमिशनचा रिपोर्ट आला 16 मार्च 2026ला. आणि आपण मला रिपोर्ट पब्लिश करा, सरकार रिपोर्टच पब्लिश करी नाही. माझं MBA झालंय, माझं MPhil झालंय आणि माझी PhD अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे रिसर्च काय असतो, डाटा कलेक्शन काय असतो मला माहीत आहे. हा जो बदर आहे, हा बदर तुमच्या शिरूरमध्ये आलेला तुम्ही बघितलाय का? बघितलाय कुणी बदर? बरं पुणे जिल्ह्यात कधी बघितलाय का? बघितलाय का? एखादं निवेदन घेताना बदरचा फोटो आहे का? हा फिरलाय कुठं? हा मिस्टर इंडिया मधली अनिल कपूरची घडी घालून फिरलाय काय? अदृश्य होऊन कुठंच दिसला नाही. हा बदर आहे नागपूरचा. देवेंद्र फडणवीस आहेत नागपूरचे, RSS हेडक्वार्टर आहे नागपूरचं. आणि ते कनेक्शन सांगायला लागलोय, याने काहीच नाही केलं, रिपोर्ट घेतलाय सबमिट केलाय, याच्या डोकं नाही काही. त्यामुळे हा रिपोर्ट 3rd क्लास रिपोर्ट असणार आहे, नंबर 1चा मुद्दा. आता कळनच
हां बार्टी तर म्हणते वारेनेच लिहून दिला, माहिती आमच्याकडे आली अशी. वारेंचा अगोदरचा जो रिपोर्ट आहे का साहेब 2023चा, म्हणजे 10वी-12वीचा प्रोजेक्ट असतो का असा रिपोर्ट आहे. तो परीक्षाच कसा पास झाला मला प्रश्न आहे UPSC. सांगायचा उद्देश आहे हा जो बदर कमिशन आहे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे जसंही डिक्लेअर होईल महाराज याला कोर्टात खेचितील आणि कोर्टात रद्द होते. मी सांगायला रद्द होते म्हणजे मुख्यमंत्र्यानंच प्लान करून मांगांना बेवकूफ बनवलंय. बदर कमिशन बसवलंय, बदर कमिशनला कामच करू दिलं नाही, कुणाचं निवेदनच करू दिलं नाही, काहीच डाटा करू दिलं नाही. त्यामुळे असा थर्ड क्लास अहवाल बनणार आणि तो थर्ड क्लास अहवाल आपण हायकोर्टात चॅलेंज करणार आणि त्याच्यावर स्टे आणणार. मग मुख्यमंत्री म्हणणार मला लय द्यायची इच्छा होती, बघा महाराणी स्टे आणलाय. हे मुख्यमंत्रीच करायलेत. दुसरं, आम्ही कधी म्हणलो ईमेल ID द्या आम्हाला सूचना द्यायच्या सरकारला, सरकारनंच ईमेल ID दिला बार्टीचा आणि सूचना द्या. मग सरकारनंच विचार केला मुख्यमंत्र्यांनी आयला महाराज सूचना देतील का नाही. मग सांगितलं 15 एप्रिल लास्ट तारीख आहे, 4 दिवसाचा वेळ दिला. आपण जयंतीत बिझी, आपल्याला वाटलं काहीतरी घोळ झालाय, मग आपण बी आपलं लगे वाढवलं 30 एप्रिलपर्यंत केलं. हे 85,000 सूचना पाठवल्या आपण, टोटल 1 लाख सूचना आहेत. आता मला सांगा 1 लाख सूचनापैकी 85 सूचना आहेत की वर्गवारी करू नका. आणि सरकारचा GR काय माहिती आहे का, याचा निपटारा करणार, प्रत्यक्ष आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आणि नंतर ठरणार आहे. 1 लाख लोकांना भेटायला 2-4 वर्ष जाणार आहेत आणि 2-4 वर्ष गेल्यानंतर निपटारा झाल्यानंतर लोकांची भावना की करू नका. मग करता येईल का, नाही करता येणार. कुणी म्हणलं बी नाही तरी मुख्यमंत्र्यांनी हे करून टाकली ईमेल ID आणि लोकांच्या सूचना घेतल्या. कशासाठी माहिती आहे का, मातंगाला द्यायचं नाही म्हणून. हे ते अभिनंदन, मुख्यमंत्र्याचं अभिनंदन. हे जे चालू आहे का हे सगळं त्यांना बेवकूफ बनवायचा कार्यक्रम चालू आहे. दुसरं 2% जरी दिलं वर्ग ते 13 पॉईंट रोस्टर आहे. मी तुम्हाला सांगतो नोकरीमध्ये माझं आता PhD व्हायला म्हणून सांगतो, उद्या जर मला PhD प्राध्यापक म्हणून लागायचं असेल विद्यापीठामध्ये जाहिरात येईल माझ्या मॅनेजमेंट सायन्स डिपार्टमेंटची. 10 आत्ता सांगतो मी ज्या विद्यापीठात शिकलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, 20 वर्ष झालं ॲड नाही, आता ॲड आली 20 वर्षानंतर. म्हणजे पुढची ॲड आता 20 वर्षानंतर येणार आहे रिटायर्ड झाल्यावर. जर 20-20 वर्ष ॲड निघत नाहीत मग एक जागा असेल यावेळेस मिळेल SC अ. आता मी 38 वर्षाचा आणि समजा आपल्याला ड मध्ये टाकलंच, मग 20 वर्षानंतर SC अ ला मिळेल म्हणजे मी होईन 58चा. त्याच्या 20 वर्षानंतर आणखी चान्स SC ब ला मिळेल, मी होईल 78चा. त्याच्यानंतर 20 वर्षानं आणखी चान्स मिळेल SC क ला, मी होईन 98 वर्षाचा. त्याच्यानंतर मला ड ला जर चान्स आला तर मी होईन 118 वर्षाचा. जगन का हो. मसनात गावऱ्या गेलेल्या असेल, समाधीवर फुलं लागलेले असतील. अब कडनं नोकऱ्याच राहणार नाहीत, 13 पॉईंट रोस्टर लागू आहे. अरे कुणालाच नोकऱ्या मिळणार नाहीत, वर्गवारी केल्यानं प्रचंड नुकसान आहे. तरीही समाजाचे हे नेते बोलायला तयार नाहीत. कारण मुख्यमंत्री आता बोलले की आम्ही 2 ते 3 महिन्यात वर्गवारी लागू करू. बरोबर साहेब, ते त्यांचा प्लान तो नाही. जजमेंट आलं 1 ऑगस्ट 2024ला अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी. 2 ऑगस्टला नाही, 3 ऑगस्टला नाही. मला त्याच वेळेस कळालं की हे काहीतरी घोळ आहे, हे महाराष्ट्रात भांडणं लावायचे. त्याचा पुरावा देतो, भांडणं लावायचा पुरावा देतो. जजमेंट आल्यानंतर भारतात कुठंच वर्गवारीचा कोणत्याच राज्याने प्रक्रिया सुरू नाही. UP मध्ये नाही, BJPचं राज्य. मध्य प्रदेशमध्ये नाही, BJPचं राज्य. गुजरातमध्ये नाही, BJPचं राज्य. बंगालमध्ये नाही, BJPचं राज्य. मग ह्या राज्यात का नाही उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू. जर सुप्रीम कोर्टाचं कंपल्शन आहे तर तिथे चालू करायला पाहिजे, तिथं चालू नाही महाराष्ट्रात. म्हणजे याचा अर्थ काय, जाणीवपूर्वक अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिनीच निर्णय दिलाय. आणि मुख्यमंत्री जे बोलायला लागलेत येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात, हे माय जून, मग 1 महिना होतोय जुलै आणि 2 महिने होते ऑगस्ट, म्हणजे 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिनी करायचं त्यांच्यात प्रक्रिया चालू असू शकते. बघा हे युद्ध आहे, आपण सावध राहता कामा नये. सामाजिक न्यायमंत्री काल म्हणले की जनगणना झाल्यावर अपडेट आल्यावर होईल. सामाजिक न्याय म्हणतात अपडेट झाल्यावर होईल, 27 आकडे आल्यावर होईल, आणि मुख्यमंत्री म्हणते 2 महिन्यात होईल. कुणाचं खरं मानायचं आम्ही. आणि कशी चर्चा करायची सामाजिक न्यायमंत्र्यासोबत. आम्हाला निरोप होता, मला म्हणले सामाजिक न्यायमंत्र्यासोबत चर्चा करायला तुम्हाला बोलवलंय. मी म्हणलं लॉंग मार्च सोडून तिकडे येऊ काय मंत्रालयात AC मध्ये, तू ये ना बाबा इकडं.
रस्त्यावर आम्ही शिरूरमध्ये आहे, भीमा कोरेगावमध्ये आहे, ज्या ठिकाणी असू तिथं चर्चा करू, रस्त्यात हॉटेलवर चर्चा करू, आम्ही जिथं थांबू तिथं चर्चा करू. म्हणजे लोक पायी लॉंग मार्चवरती आहेत ते म्हणते तिकडे AC मध्ये या. आम्ही नाही गेलो, आम्ही तिथं येणार नाही चर्चेला, सरकारने आमच्याकडे यावं चर्चेला, आम्ही बिलकुल जाणार नाही. आणि ज्यांना लय घाई आहे सामाजिक न्याय मंत्र्यासोबत फोटो काढायची त्यांनी त्यांचंच बघावं काय करायचं. आम्ही नाही जाणार, लॉंग मार्चचा कोणी जाणार नाही चर्चेला. सरकारने इथं यावं चर्चा करावी. सामाजिक न्याय मंत्री सचिवांना अगोदर यावं, नंतर त्यांनी यावं. आमचं थोडीच म्हणणं एकदाच यावं, टप्प्याटप्प्याने या ना, काहीतरी चर्चा होईल, मार्ग निघतील, त्याच्या पुढे जाता येईल. चर्चेसाठी मात्र आम्ही सदैव तयार आहोत. ही गोष्ट यासाठी सांगत आहे, काय राजकारण करायला लागले हे देण्या घेण्याचा मॅटर नाही आहे, भांडणं लावण्याचा मॅटर आहे, समजून घ्या. मारामागामध्ये भांडणं लावायचे, कारण आरक्षण ऑलरेडी शून्य केलंय. शून्याचं कसं करणार जबाबाकडं, शून्य केलंय आरक्षण. आणि ही सगळी प्रक्रिया भांडणं लावून आपल्याला आपसामध्ये भिडवायचं ही सगळी चालू आहे. बघा, आर्टिकल 338 जे आहे भारतीय संविधानाचं, ज्याच्यावरती आपलं नॅशनल कमिशन बनलं शेड्यूल कास्टचं, त्याच्यामधला 9वा मुद्दा आहे की जर SCच्या आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांना काही जरी निर्णय घ्यायचा असेल तर नॅशनल कमिशन सोबत विचार विनिमय करणं कंपल्शन आहे. आर्टिकल 338. काय महाराष्ट्र सरकारनं काय चर्चा केली का, काय बदरनं चर्चा केली का, नाही केली. अशी काय चर्चा बिर्चा काही नाही केली. त्यामुळे आपल्याला ह्यांना माहीत आहे की येणाऱ्या काळात आपण ह्या गोष्टीवर बी यांना चॅलेंज करणार आहोत. तुम्ही नॅशनल कमिशन सोबत काय चर्चा केली आमच्यासोबत सार्वजनिक करा, काय पत्रव्यवहार केला करा सार्वजनिक. हे सरकारला त्याच्या अगोदर करावं लागेल. त्यामुळे जसं जेवढं वाटतं तेवढी सोपी प्रक्रिया बी नाही आणि जेवढं आपण गाफील बी राहता कामा नाही. कारण देवेंद्र फडणवीसवर आमचा काडीचाही विश्वास नाही. तो देवेंद्र फडणवीस नाहीत, भीमा कोरेगावमध्ये ते सिद्ध झाले ते दंगलेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे आमच्या पाठीमागून वार करण्याची त्यांची जातीचा इतिहास आहे. त्यामुळे आम्ही ते काय म्हणते सामाजिक न्याय आम्ही विश्वास नाही. आंदोलन सुरू करा, रात्र वैर्याची आहे, मोठ्या ताकदीने सहभागी व्हा. कारण लॉंग मार्च हा ऐतिहासिक लॉंग मार्च आहे. त्या काळामध्ये जोगेंद्र कवाडे साहेबांनी काढला होता, या काळामध्ये बीड म्हणून हा लॉंग मार्च निघलेला आहे. आम्हाला कुणाला नेता बनण्याची इच्छा बी नाही. पोलिस म्हणतात, SP म्हणतो, कमिशनर म्हणतात, नेता कोण आहे या लॉंग मार्चचा. आम्ही म्हणलं कुणीच नाही, जे सहभागी ते सगळे नेते. कारण नेता घोषित केला तर विकत घेतला जाऊ शकतो, फ्रॉडला जाऊ शकतो, ब्लॅकमेल केला जाऊ शकतो. उद्या सिद्धा शिंदे नाही तर अजय सर द्या, अजय सर नाही प्रेम कांबळे नाही तर हा इथं नाही तर बसलेले सगळे कुणी ना कुणी. तुम्ही यायचं लीड करायचं. हे माणसावर नाही ठेवायचं, आपण आता हे विचारावर ठेवावं लागेल. कारण हे आंदोलन समाजाचं आहे. अगोदरच्या काय झाले, नेत्यांची व्याख्या बदलली. नेत्यांची व्याख्या काय झाली, नेता जे काही समाजाचं आहे ते आपल्या घरी नेता. आणि कार्यकर्त्याच्या व्याख्या बदल, कार्यकर्ते नाही कार्यकर्ते झालेत. आता कार्यकर्ते जास्त झालेत. आता इथपर्यंत आलोय तर प्रत्येक ठिकाणी साहेब 2 गट आहेत. ह्या गटाला जिम्मेदार दिली तो गट नाराज आहे, त्या गटाला जिम्मेदार दिली दुसरा नाराज आहे. हे म्हणतो त्यांचं काय खरं नाही, ते म्हणतात त्याचं काय खरं नाही. चांगली गोष्ट आहे इथं तसं नाही म्हणून. ही प्रक्रिया बीडपासून आहे बरं काही. आम्ही म्हणलं आम्ही कोणत्याच गटाचे नाहीत. आमचा बचत गट बी नाही बरं. म्हणजे गट आम्हाला ते बचत गट म्हणलं तरी अंगावर काटायला आहे गटनतट बघून. सांगण्याचा उद्देश हा आहे की गटतट विसरा, सगळ्या गोष्टी विसरा. समाजाचं ऐक्य महत्त्वाचं आहे. समाजाच्या येणाऱ्या पिढीचं आपल्याला भविष्य सिक्युअर करायचं आहे. त्यामुळे लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हा. ज्यांना मुंबईपर्यंत येणं शक्य आहे त्यांनी मुंबईपर्यंत या, जरूर या. इतिहासाचे साक्षीदार होता. येणाऱ्या काळात जेव्हा इतिहास लिहिला जाईल या चळवळीचा, बीडहून लॉंग मार्च निघला होता आणि शिरूरमध्ये आला होता. तुम्ही लोकांनी जेवणाची व्यवस्था केली, तुम्ही इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याची तिथं सभा घेतली, राहण्याची व्यवस्था केली, कुणी पाण्या दिल्या, कुणी काय दिलं. हा इतिहास आहे, हे साधारण बाब नाही आहे. काय लॉंग मार्च डेली होत नाहीत, लक्षात घ्या. मोर्चे डेली होते. लॉंग मार्च हे ऐतिहासिक घटना आहेत. शिरूरमधून कधी काळी आला असेल लॉंग मार्च, आता त्याच्यानंतर आलाय तो. नामांतराच्या लॉंग मार्च नंतर हेच लॉंग मार्च मोठा आहे, ज्याला लोकांचं जनसमर्थन मिळालंय. त्यामुळे ज्यांना मुंबईपर्यंत येणं शक्य आहे मुंबईपर्यंत झाला. ज्यांना मुंबईपर्यंत येणं शक्य नाही कमीत कमी पुण्यापर्यंत चला. ज्यांना पुण्यापर्यंत बी येणं शक्य नाही कमीत कमी उद्या भीमा कोरेगावपर्यंत आमच्यासोबत चला. आणि ज्यांना भीमा कोरेगावपर्यंत बी येणं शक्य नाही कमीत कमी वाट लावायला चला शिरूरच्या बाहेर. आणि तिथंही येणं शक्य नसेल तर फेसबुक तरी टाका, शुभेच्छा. त्याला बी कष्ट लागत नाही. झेंडू बॉम्ब लावून टाका वाटलं तर अंगठा दुखत असेल तर, पण का टाका. जे योगदान देता येते द्या.
आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणलो होतो साहेबांनी सूचना बी केली. अहो आमच्यासोबत 2 आयशर आहेत, त्याचं भाडं आहे 3000 म्हणजे 6000 भाडं आहे. डेली त्याच्यात 1000 रुपयाचे डिझेल लागायले म्हणजे 8000 2 आयशरला लागायलेत. 2 छोटे हत्ती आहेत त्यांचं 2000 भाडं आहे आणि त्याच्यात डिझेल टाकावं लागते परत. त्याच्यानंतर सोशल मीडियाची टीम आहे आमच्याकडे, डीजे आहे, जनरेटर आहे, त्याचा 11000 रुपये पर डे आहे जनरेटरचा आणि डीजेचा. सोशल मीडियाची टीम आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाची टीम आहे. आम्ही सगळा जर खर्च काढला तर पर डे 32000 रुपये खर्च आहे या लॉंग मार्चचा. हे तुम्ही राहायचं, जेवायचं, खायचं वेगळं. आम्ही आवाहन केलं की कमीत कमी ते तरी द्या 32000 रुपये, नाही तर किडण्या विकायची वेळ आणू नका आमच्याकडं. आमचे काय बापजादे काय श्रीमंत नाहीत का? अजयबाई आहे, अजयबाई म्हणले आपल्या दोघांच्या विकून टाकू, जाऊ द्या कमी पडले तर. बघा हे आमच्या बापाचा कार्यक्रम नाही ना आमच्या काही घरचा कार्यक्रम नाही. हे समाजाची लढाई लढायलोत. काही एवढे पायी चालून सगळं चालू आहे. तुमच्याच्यानं पायी चालणं शक्य नसेल तर कमीत कमी 500, 1000, 2000 रुपये द्या. ते 32000 रुपये तरी गोळा करून दिले पाहिजे शिरूरच्या लोकांनी एक दिवसाचे. नाही तर आपण पार्ट्यातून फेट्यातून कशात बी पैसे, डीजेला जयंतीला डीजे असतो 1 लाखाचा. परंतु आंदोलनासाठी मात्र आपण हे होतो. आम्हाला आंदोलनासाठी लोक म्हणतात फुल नाही फुलाची पाकळी देऊ. कर्मचारी काय म्हणतो माहिती आहे साहेब, फुल नाही फुलाची पाकळी देऊ. आणि 1 तारखेला अकाउंटवर जो बुके येतो त्याचं काय रे? बाबासाहेबांना तुझ्या अकाउंटवर बुके पाठविलाय, महिन्याला पगार, आणि त्या बुके मधला 1 फुल आणि 1 फुलाची पाकळी आम्हाला देतोय चळवळीला. बाबासाहेबांनी सांगितलं 20वा हिस्सा द्या. 20वा हिस्सामध्ये 5%, 1 लाख पगार असेल तर 5000 समाजाचा आहे. इट इज अ सोशल टॅक्स. मार्च मध्ये इन्कम टॅक्स भरतात, या जून मध्ये तुम्ही सोशल टॅक्स भरा. 50,000 पगार असेल तर 2500 रुपये द्या. 25,000 पगार असेल तर 1200 रुपये द्या. तुमचं इन्कम किती आहे याच्यावर ठरवा. बाबासाहेब म्हणले इन्कम नुसार द्या. जास्त इन्कम असेल तर 5 लाख इन्कम असेल तर त्याच्या पटीनं द्या. परंतु मला वाटतं प्राध्यापकाला तर 1 लाखाच्या खाली पगार नाही ना. कोणत्याच कर्मचाऱ्याला 50च्या आत पगार नाही. चला चला शासकीय असेल तर क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4ला कमी असेल. 50,000 जर पगार असेल तर 5% म्हणजे एके महिन्यात सांगायले, वर्षभराचे नाही. तर टाकून जयंतीला दिले होते 2000, उपकार केले होय जयंतीला दिले म्हणून. दररोज पगार घेतो ना महिन्याला. त्यामुळे हा इन्कम टॅक्स, सोशल टॅक्स आहे तो दिला पाहिजे. तर हे समाजाचं आंदोलन होईल. अहो माझ्या फोनवर, अजयभाईच्या फोनवर आम्ही प्रत्येकानं फोन पेवर पैसे घेतले सगळे. कारण आम्ही नावं बी जाहीर करणार आहेत नंतर. तर हे कुणाकून पैसे आले आम्हाला माहीत आहे ना. आम्ही फोन पेला करा, रेकॉर्ड होते. फोन पे म्हणजे अशी साधारण गोष्ट नाही. दिलाच आहे पुरावा आणि फोन पेवरूनच आम्ही खर्च करतो. खर्चाचा आहे पुरावा, आल्याचा पुरावा, गेल्याचा पुरावा. आम्ही बीडला मोर्चा काढला 11 तारखेला. सगळा खर्च माझ्याकडे होता. बरोबर आहे का नाही? मोर्चा झाले त्या 2 दिवसात मी आलेले पैसे कुठून आले त्यांची नावाची लिस्ट आणि खर्च झालेले डिक्लेअर केलं. महाराष्ट्रातले मोर्चे 2000 झालेत. आता खर्च दाखवावं लागेल बीडच्या लोकांनी खर्च झालता म्हणून. असं नाही करता येणार. ही समाजाची प्रॉपर्टी आहे, पारदर्शकता ठेवावं लागेल. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सार्वजनिक पैशाचा अपार करणे याच्यासारखी कोणती नीच गोष्ट कोणती नाही. हे आंदोलन समाजाचं आहे, त्यामुळे समाजाच्या पैशावर चालायला पाहिजे. जो सहारा देत आहे, तो इशारा बी देत आहे. एखादा आमदार खासदार जर याला पैसे दिले तर त्याच्या इशाऱ्यावर काम करावं लागेल. आपल्याला कोणाचा इशारा नाही पाहिजे, सहारा नाही पाहिजे. सहारा समाजानं द्यावं. अहो साहेब आम्हाला 25 लाख रुपये लागणार होते, पैसे गोळा झाले नाही. म्हणजे आमची काय अडचण माहिती आहे का? एक आम्हाला आणखी आयशर करायचा होता. त्याच्यात काय ठेवणार होतो? 1 आचारी, 2 हेल्पर, भांड्याचे साहित्य, जेवणाचं किराणा भरून देणार होतो. त्याला 5-6 लाख रुपये खर्च करणार होतो. ते पैसे जमा झाले नाही. आम्ही ते सगळं कॅन्सल केलं आणि तुमच्या बरोबर समाजाच्या भरोश्यावर निघलो. आम्हाला माहीत आहे की समाज उपाशी राहू देणार नाही. आणि खरंच झालं, नाश्त्याची सोय, दुपारी जेवणाची सोय, अहो संध्याकाळी जेवणाची सोय, गुलाबजामुन. आमच्या कार्यकर्त्याला संडास लागली गुलाबजामुन खाऊन, पोट बिघडलं. म्हणजे लोक आमचे किती फ्रूट, आमच्या गाडीत केळीच केळी. काही लोक म्हणले आता उद्या केळी, म्हणलं केळी नाही आता ॲपल आणा. ॲपल घेऊन चला भीमा कोरेगावमध्ये ॲपल घेऊन यायले. लढणाराला हा आंबेडकरी समाज साथ देतो, बळ देतो, सगळी रसद पडतो. आज तुम्ही फक्त लढा रे.
समाज म्हणतो तुम्ही लढा, तुमची इमानदारी स्पष्ट होते, आम्ही सगळी साथ सहयोग द्यायला तयार आहेत. आणि त्यामुळं आपल्याला ही सगळी लढाई लढायची आहे. हे सगळं संविधानाच्या विरोधात जे कटकारस्थान चालू आहे हे हाणून पाडायचं आहे. आरक्षणाचं वर्गीकरण हे संविधानाच्या विरोधात आहे, म्हणून आपण विरोधात आहोत. आपल्या त्याच्यात फायदा आणि तोट्याचा विषय नाही आहे, याच्यावरती कुणी बोलाय नाही. म्हणून ते सर्वोच्च न्यायालय म्हटलं. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च नाही आहे, भारतीय संविधान सर्वोच्च आहे. संविधान काय म्हणतं महत्वाचं आहे, सुप्रीम कोर्ट काय म्हणतं महत्वाचं नाहीये. संविधान महत्वाचं आहे, संविधानाला मानलं पाहिजे. सुप्रीम कोर्ट काही बोंबलत राहते. 2024ला सुप्रीम कोर्ट म्हणलं नाही नाही, हा समूह होमोजिनियस आहे, देता येणार नाही वर्गीकरण. 4ला 20 वर्षांतर कोलॅन्टिव्हिटी नाही नाही हेट्रोजिनियस आहे. पलटत येत ते सोडा. आपण संविधानाचं जे प्रिएम्बल बघितलंय आपण सगळ्यांनी वाचतो. हे सुप्रीम कोर्ट एवढं बदमाश आहे. काय म्हणायचं माहिती आहे का, 55ला म्हणलं प्रिएम्बल संविधानाचा भाग नाही, 62ला म्हणलं प्रिएम्बल संविधानाचा भाग नाही, 67ला म्हणलं प्रिएम्बल संविधानाचा भाग नाही, 73ला म्हणलं प्रिएम्बल संविधानाचा भाग आहे. म्हणजे संविधानाच्या प्रिएम्बललाही संविधानाचा भाग बनायला 23 वर्ष लागलेत. म्हणजे काय चालतं हे सांगायला लागले. त्यामुळं सुप्रीम कोर्ट म्हणतं ते फायनल असते, या भ्रमात राहू नका. याच्यापेक्षा मोठं घटनापीठ बसू शकतंय 9 लोकांचं, आणि ते घटनापीठ याला धुडकावून लावू शकते. ही संविधानिक प्रक्रिया आहे. आमचं हेच म्हणणं आहे की अरे आम्ही होमोजिनियस आहोत, आमच्यात एकता, आमच्यात फूट पाडू नका. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. SC ज्याला आपण शेड्यूल कास्ट म्हणतो, ही सगळी अस्पृश्य जातींचा समूह आहे. ज्यावेळेस 1872ला जनगणना सुरू झाली, अस्पृश्य जातींची पहिली जनगणना सुरू झाली 1911ला. आगा खान नावाचे मुस्लिम नेते म्हणले की अस्पृश्यांना हिंदूमध्ये पकडू नका, म्हणून सेपरेट जनगणना केली. सेपरेट जनगणनेचे 10 क्रायटेरिया निर्धारित झाले अस्पृश्यांच्या लिस्टचे. नंबर 1, ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाहीत ती अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जाती ब्राह्मणाकडून कोणताही क्रियाक्रम करून घेत नाहीत ती जात अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जाती ब्राह्मणांना गुरु मानत नाहीत ती जात अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जाती गाईला पवित्र मानत नाहीत किंबहुना कापून खातात त्या जाती अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जातीसोबत अस्पृश्याचा व्यवहार होतो त्या जाती अस्पृश्याच्या लिस्टमध्ये. बाबासाहेब म्हणतात या देशाचा दुसरा तिसरा इतिहास काही नाही, बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मधला संघर्ष आहे. ही जी लिस्ट आहे ना शेड्यूल कास्टची, 1911ला जे क्रायटेरिया बनवले त्या शेड्यूल कास्टला, त्या लिस्टला, अस्पृश्यांच्या लिस्टला 1935ला शेड्यूल कास्ट म्हटलंय. आणि त्याच लिस्टला 1950ला राष्ट्रपतीने शिक्क्यानं ही पब्लिश केली ही शेड्यूल कास्टची लिस्ट म्हणून. याच्यामध्ये हे क्रायटेरिया नाही आहे जो ही जात ज्या शैक्षणिक मागासलेल्या असतील असं नाही आहे क्रायटेरिया. ज्या जाती सामाजिक मागासलेल्या असतील क्रायटेरिया नाही आहे. ज्या जाती आर्थिक मागासलेल्या असतील क्रायटेरियाच नाही शेड्यूल कास्टचा. शेड्यूल कास्टची लिस्ट ही ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे, लक्षात घ्या. ही लिस्ट शत्रू जातींची लिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये त्यामुळं वर्गीकरण करता येत नाही. उद्या मीच सुप्रीम कोर्ट हे होऊ द्या मला, ह्याच्यातून फ्री झालं की मीच सुप्रीम कोर्टमध्ये जाणार म्हणणार आहे. ज्या क्रायटेरियावर लिस्ट बनली, आज जर कुणी ब्राह्मणाकडून लग्न लावून घेत असतील त्यांना हाकला या लिस्टमधून. आज जर कुणी ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत असेल हाकला या लिस्टमधून. आज जर तुम्ही सत्यनारायण घालत असतान घरात हाकला यांना या लिस्टमधून. कारण क्रायटेरिया हे आहेत, लक्षात घ्या. आपण शेड्यूल कास्ट आहोत. शेड्यूल कास्टचा अर्थ होतो अनुसूचित जाती. अनुसूचित जाती हा अर्थ होतो, याच्यामध्ये वर्गवारी करता येत नाही. एवढं लक्षात ठेवा आणि येणाऱ्या लॉंग मार्चमध्ये ताकदीनं सहभागी व्हा एवढंच शिरूरवासियांना आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.